समाधानी नसलो तरी देखील व्यापक हित बघावं लागतं. व्यापक हित डोळ्यांसमोर ठेवून आम्ही या ठिकाणी युती केली आहे. मुंबईला युती झाली, ठाण्यात देखील झाली. व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही ठाण्यामध्ये युती केली आहे. समाधानी नसलो तरी युती धर्म म्हणून प्रत्येक कार्यकर्ता संघटना म्हणून काम करणार आहे, असं ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर म्हणाले. खूप वेळा युती झाली नाही. कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील युती न करता भाजपा पक्ष लढला होता. त्यावेळेस जिल्हाप्रमुख आनंद दिघे होते. मी या ठिकाणी ठाणे जिल्हा प्रमुख होतो आणि भारतीय जनता पार्टीचा 2.5 वर्षासाठी महापौर झाला होता. युती झाली आहे, एकत्र येऊन भगवा फडकवणार, असं संजय केळकर म्हणालेत. केंद्र आणि राज्यात आमचे 2 इंजिन चालू आहेत. 3रं इंजिन देखील इथे असलं पाहिजे. आम्ही पक्षनेत्यांमुळे या ठिकाणी युती केली आहे. या ठिकाणी भगवा झेंडा फडकला पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असं संजय केळकर यांनी म्हटलंय. सर्व जागा आम्ही लढलो असतो, तशी आमची तयारी, आमचे फॉर्म आले होते. कार्यकर्त्यांनी 8 वर्ष काम केलंय, त्यांच्यामुळे लोकांचा आशीर्वाद घेऊन असं काही नाही महापौर बसला असता, परंतु आताच्या युती राजकारणाच्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढणार. संदर्भ बदलले असले तरी जनता जनार्दन आशीर्वाद देणार, त्याप्रमाणे 100+ अधिक जागा येणार, असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्याबद्दल मला माहिती नाही, मात्र सर्वसमावेशक लोकप्रांतांमध्ये राहत आहेत. सबका साथ सबका विकास हे मोदींनी सांगितलंय. कृपाजी काय बोलले ते मला माहीत नाही, असं संजय केळकर म्हणाले. ठाणेकरांसाठी जे काय करता येईल ते आम्ही मुद्दे मांडले असतो. आम्ही मुद्दे मांडत असतो. वाहतूक कोंडी, पाणी समस्या, इंटरनल मेट्रो अशा अनेक गरजेनुसार मुद्दा आम्ही उचललाय. हॅपीनेससाठी मी झटून काम करणार, असं संजय केळकर म्हणाले. आता प्राप्त माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने 40 ठिकाणी जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टी लढवणार आहे आणि युती म्हणून लढवणार आहे. महायुती आहे, ठाण्यामध्ये झाली आहे मुंबईसारखीच, आणि शिवसेना 87 जागा लढवणार आहे. केळकर साहेब, कुठेतरी नाराजी आहे का? कारण की काय, तुमचे जे जवळचे कार्यकर्ते होते त्यांना देखील उमेदवारी मिळाली नव्हती आणि जे काय बंड करणार त्यांना कशा प्रकारे थांबवणार, काय सांगा? नाही, नाराजी तर आहेच ना, कारण भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे लढावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भूमिका होती, इच्छा होती, आणि त्या पद्धतीने सगळ्या मंडळींनी काम देखील उभं केलं होतं. नाहीतर एवढे 550-600 अर्ज जे आहेत ते आले नसते. आणि त्याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे ती अगदी साधी नाराजी नाही आहे, तर अगदी त्यांनी जाऊन अपक्ष म्हणून फॉर्म भरेपर्यंत किंवा काही जण तर दुसऱ्या पार्टीत जाऊन लढण्यापर्यंत ती नाराजी आहे. पण शेवटी असं आहे की जरी आम्हाला आवश्यक त्या जागा युतीमध्ये देखील मिळाल्या नाही, जिथे आम्ही विधानसभांमध्ये स्कोअर केला, तरी देखील त्या ठिकाणी आम्हाला जी मागणी केलेली होती त्याच्याप्रमाणे कुठलंही काही त्यांनी मान्य केलेलं नाही. आणि त्यामुळे व्यापक हिताकरता आम्ही हे स्वीकारलेलं आहे पक्षाच्या आदेशाप्रमाणे. परंतु ही वस्तुस्थिती आहे की कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे या संबंधामधली नाराजी